सर्व विद्यार्थी तसेच माझ्या सर्व भारतीय नागरिकांचे या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी ॲडव्होकेट अभिनंदन चंद्रकांत गायकवाड. आपण IPC 1860 या विषयावर संपूर्ण मार्गदर्शन सिरीज सुरू करीत आहोत. यामध्ये सर्व चॅप्टर्स, सेक्शन्स पूर्णपणे समजून घेणार आहोत. तर चला मग सुरू करूयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणारे पुढील व्हिडिओ आपणास पाहता येतील. कलम 94, धमक्यांद्वारे सक्ती करून कृती कराव्यास लावणे अशी कृती. एक्सप्लेनेशन. एखादी कृती करण्याच्या वेळी त्या व्यक्तीवर ती कृती केली नाही तर परिणामी त्या व्यक्तीचा तत्काळ मृत्यू घडेल किंवा त्याला जबर शारीरिक उपाय पडेल अशी धास्ती असते आणि त्यामुळे ती कृती करण्याची सक्ती होते तर गुन्हा नसतो. परंतु यात खून आणि मृत्यूच्या शिक्षेस पात्र असलेल्या देशविरोधी अपराध वगळले आहेत. तसेच ती कृती करणाऱ्या व्यक्तीने स्वतःहून अगर तत्काळ मृत्यू किंवा जबर शारीरिक अपाय याहून सौम्य असा अपाय स्वतःला घडेल अशा वाजवी धास्तीमुळे बळजबरी होईल अशी परिस्थिती ओढून घेतलेली असता कामा नये. कलम 95, अल्पसा अपाय करणारी कृती. एखाद्या कृतीमुळे होणारा कोणताही अपाय अत्यंत अल्प असतो, इतका की कोणत्याही सामान्य बुद्धीची आणि वृत्तीची व्यक्ती अशा अपायाबद्दल तक्रार करणार नाही. जरी असा अपाय झाला, अगर उद्देश होता, अगर संभव असण्याची जाणीव होती, तरी या कारणाने कोणतीही कृती अपराध होत नाही. कलम 96, खाजगीरित्या बचाव करण्याच्या ओघात केलेल्या कृती. म्हणजेच खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क बजावण्यासाठी केलेली कोणतीही गोष्ट अपराध होत नाही. या कलमाला काही अपवाद देखील आहेत. यावेळी कोर्ट या गोष्टीकडे लक्ष देते की सरकारी अधिकारी किंवा पोलिसांना पुरेसा वेळ, म्हणजे त्यांना सांगण्याचा पुरेसा वेळ तुमच्याकडे होता का, या कलमाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर होता कामा नये. प्लस तुम्हाला शरीराला मृत्यूची अगर मोठ्या दुखापतीची भीती जास्त असावी तर या कलमाचा फायदा होतो. कलम 97, शरीराचा व मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क. म्हणजेच या कलमामध्ये 97 मध्ये असे सांगितले आहे की तुम्ही स्वतःच्या शरीराचा किंवा इतर कोणाच्याही शरीराचा किंवा त्याच्या प्रॉपर्टीचा किंवा स्वतःच्या प्रॉपर्टीचा तुम्हाला बचाव करण्याचा अधिकार आहे. तसेच येणाऱ्या पुढील कलम 99 मधील अपवाद लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीला 1. मानवी शरीराला बाधक होणाऱ्या कोणत्याही अपराधापासून तिचे स्वतःचे शरीर आणि अन्य कोणत्याही व्यक्तीचे शरीर. 2. चोरी, जबरचोरी, अप्रक्रिया किंवा फौजदारी पात्र अतिक्रमण यांच्या व्याख्येत येणारा अपराध अगर त्या गुन्ह्याचा प्रयत्न यापासून स्वतःची किंवा दुसऱ्याची जंगम किंवा स्थावर मालमत्ता याचा बचाव करण्याचा हक्क आहे. कलम 98, मनोविकल इत्यादी इसमांच्या कृतीपासून खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क. जी कृती एरवी एखाद्या विविक्षित अपराध ठरली असती, पण ती व्यक्ती त्याच्या बालवयामुळे, तिला परिपक्व समजशक्तीचा अभाव असल्यामुळे, तिच्या मनोविकलतेमुळे किंवा ती नशेत असल्यामुळे अगर तिचा काही गैरसमज झाला, यामुळे ती कृती अपराध होत नसतील तरी ती कृती अपराध असती तर त्या कृतीपासून खाजगीरित्या बचाव करण्याचा जो हक्क मिळाला असता तोच हक्क असतो. म्हणजेच एखाद्या मनोविकल व्यक्तीने तुमच्या जीवाशी जर काही करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही खाजगीरित्या बचाव करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. कलम 99, ज्यांच्यापासून खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क नाही त्या कृती. एखाद्या लोकसेवकाने आपल्या पदाधिकाऱ्याचे नात्याने सद्भावपूर्वक कार्य करत असताना कृती केली असेल तर त्याविरुद्ध अगर त्याच्या प्रयत्नाविरुद्ध खाजगीरित्या बचावाचा हक्क नाही. अशी कृती काटेकोरपणे कायदेशीर समर्थनीय नसली तरी चालेल, परंतु त्या कृतीमुळे मृत्यूची किंवा जबर दुखापतीची वाजवी धास्ती निर्माण होता कामा नये. एखाद्या इस्माने लोकसेवकाच्या आदेशानुसार सद्भावपूर्वक कार्य करत असताना कृती केली असेल तर त्याविरुद्ध अगर त्याच्या प्रयत्नाविरुद्ध खाजगीरित्या बचावाचा हक्क नाही. असा आदेश काटेकोरपणे कायदेशीर समर्थनीय नसला तरी चालतो, परंतु अशा आदेशामुळे मृत्यूची अगर जबर दुखापतीची वाजवी धास्ती निर्माण होता कामा नये. सरकारमार्फत संरक्षणाचा अवलंब जितका अपाय करणे आवश्यक असेल त्याहून अधिक अपाय करता येण्याइतपत व्यापक नसतो.
कलम 99 स्पष्टीकरण. एखादी व्यक्ती लोकसेवकाने आपला अगर प्रयत्न केलेल्या कृतीपासून बचाव करण्याच्या हक्कापासून वंचित होत नाही, परंतु अशी व्यक्ती लोकसेवक आहे याची तिला जाणीव किंवा तसे समजण्यास कारण असता कामा नये. स्पष्टीकरण 2. एखादी व्यक्ती लोकसेवकाच्या आदेशावरून इतराने केलेल्या कृतीपासून बचावाच्या हक्कास वंचित होत नाही, परंतु ती व्यक्ती अशा आदेशावरून कृती करत आहे हे तिला माहीत असेल, अगर जाणीव असेल तर गोष्ट वेगळी. तसेच त्या इस्माने आपण कोणत्या सरकारतर्फे कृती करत आहोत हे सांगितले, अगर मागणी केली असता लेखी अधिकारपत्र काढून दाखवले तर गोष्ट वेगळी होय. कलम 100 हे अतिमहत्त्वाचे आहे, कारण शरीराचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क इतराचा मृत्यू घडवून आणण्याइतपत केव्हा व्यापक असतो. अर्थ, शरीराचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क वापरण्याचा प्रसंग या कलमात नमूद केलेल्या अपराधाविरुद्ध असतो, परंतु यापूर्वीच्या कलमातील अपवाद लक्षात घेऊनच वापरायचा आहे. तो हक्क इच्छापूर्वक हल्लेखोराचा मृत्यू घडवून आणण्याइतपत किंवा त्याला अन्य कोणताही अपाय करण्याइतपत व्यापक असतो. ते अपराध असे. त्यामध्ये बरेच अपराध आहेत. त्यातील पहिला अपराध, ज्या हल्ल्याचा परिणाम मृत्यू होईल अशी वाजवी धास्ती निर्माण होईल असा हल्ला. म्हणजे आपल्याला जर भीती वाटली की ह्या हल्ल्यामुळे माझा मृत्यू होऊ शकतो, तर आपण असा बचाव करू शकतो जेणेकरून समोरच्याचाही मृत्यू होऊ शकतो. 2. या हल्ल्याचा परिणाम जबर दुखापत होईल अशी वाजवी धास्ती वाटली तर कलम 100चा वापर करता येतो. त्यानंतर कलम 3 यामध्ये बलात्कार म्हणजेच अत्याचार एखाद्या महिलेवर होत असेल तर कलम 100 वापरता येतो. कलम 100मधील 4 निसर्गक्रमाविरुद्ध लैंगिक वासनापूर्ती करण्याच्या उद्देशाने केलेला हल्लाही कलम 100 वापरता येते. कलम 100मधील 6 यानुसार एखाद्या व्यक्तीला ज्या परिस्थितीत कैदेत टाकल्यास आपल्या सुटकेसाठी तिला सरकारी अधिकाऱ्यांकडे धाव घेणे शक्य होणार नाही अशी वाजवी धास्ती निर्माण होईल अशा उद्देशाने केलेला हल्ला सन 2013चा फौजदारी कायदे सुधारणा अधिनियम 13द्वारे घातला. 5. अपनयन, चोरून नेणे आणि अपहरण, पळून नेणे या उद्देशाने केलेला हल्ला, यालाही कलम 100 हा वापरू शकतो आपण. त्यानंतर कलम 100मधील 7 ॲसिड फेकणे, टाकणे किंवा टाकण्यास मदत करणे किंवा फेकण्याचा प्रयत्न करणे किंवा फेकण्यास किंवा टाकण्यास सहाय्य करणे की ज्यामुळे गंभीर इजा होण्याची भीती निर्माण होण्यास कारण होईल किंवा अशा कृत्याचा परिणाम गंभीर इजेत होईल. या कलमाचा वापर करण्यासाठी म्हणजे ह्या 7 जे यामध्ये पॉईंट दिले गेलेले आहेत यामध्ये प्रत्यक्षात अपराध घडण्याची आवश्यकता नाही, तर तसा हल्ला म्हणजे असॉल्ट पुरेसा आहे. फक्त व्यक्तीला वाजवी धास्ती महत्त्वाची आहे, मग प्रत्यक्षात दुखापत नको असे मत प्रदर्शन सुप्रीम कोर्टाने पूर्वीच्या केसमध्ये दिलेले आहे. कलम 101 मृत्यूखेरीज अन्य अपाय करण्याइतपत सदरचा अधिकार केव्हा व्यापक असतो. जर घडणारा अपघात वरील कलम 100मधील नसेल तर शरीराचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क हल्लेखोराला मृत्यू घडून आणण्याइतपत व्यापक नसतो, परंतु कलम 99मधील अपवाद लक्षात ठेवून तो हक्क मृत्यूखेरीज इतर कोणताही अपाय इच्छापूर्वक करण्याइतपत व्यापक असतोच. कलम 100मधील जे अपराध होते ते वगळता IPC प्रकरण 16मधील इतर कमी गंभीर अपराध कलमे 324, 323, 325, 342 हे सुद्धा ठार न मारता इतर दुखापत करण्याइतपत आत्मसंरक्षणाचा अधिकार असतो. कलम 102 शरीराचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क सुरू होणे व चालू राहणे. सदरचा अपराध केला गेला नाही तरी त्या अपराधाचा प्रयत्न केल्यास अगर धमकीमुळे शरीरास धोका असल्याची वाजवी धास्ती निर्माण होताच सुरू होतो आणि शरीराला धोका असल्याची धास्ती असेपर्यंत तो हक्क चालू राहतो. कलम 103
मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क हा मृत्यू घडवून आणण्याइतपत केव्हा व्यापक असतो? आपण पाहिलेल्या पूर्वीच्या कलम 99 मधील अपवाद लक्षात ठेवून मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क या कलमात नमूद केलेल्या प्रयत्न आणि अपराधाविरुद्ध असतो. तो हक्क इच्छापूर्वक अपकृत्य करणाऱ्याचा मृत्यू घडून आणण्याइतपत किंवा त्याला अन्य कोणताही अपाय करण्याइतपत व्यापक असतो ते अपराध असेल. पहिले जबरी चोरी, दुसरे रात्रीची घरफोडी, तिसरे आग लावून अपक्रिया करणे. यात जी इमारत तंबू किंवा जलयान माणसाचे वसतिस्थान म्हणून अगर मालमत्ता ठेवण्याचे स्थान म्हणून वापरले जाते त्याचा समावेश आहे. चौथे खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क जर वापरता आला नाही तर मृत्यू किंवा जबर दुखापत होईल अशी ज्यामुळे वाजवी धास्ती निर्माण होते अशा परिस्थितीत चोरी आणि अपक्रिया किंवा गृह अतिक्रमण. पाचवे जाळपोळ करून अगर स्फोटके वापरून अपक्रिया करणे. यात सरकार, स्थानिक अधिकारी, अगर सरकारी मंडळी, अगर सरकारी कंपनी याचा कोणत्याही प्रकारची मिळकत तसेच सरकारी रेल्वे, ट्रामवे, इतर कोणतेही वाहन यामध्ये भाड्याने अगर मोबदल्याने प्रवाशांची वाहतूक केली जाते. यात सदरची मिळकत सरकारतर्फे वापरली जात असेल अगर तसा इरादा असेल तर पुरेसे आहे. कलम 104 असा हक्क मृत्यूखेरीज अन्य अपाय करण्याइतपत केव्हा व्यापक असतो? जो अपराध अगर त्याचा प्रयत्न चोरीचा, अपक्रिया करण्याचा किंवा फौजदारी पात्र अतिक्रमण करण्याचा असेल परंतु यापूर्वीच्या कलम 103 मध्ये दर्शवलेल्या वर्णनाची नाही तर त्याविरुद्ध त्या अपकृत्य करणाऱ्याचा इच्छापूर्वक मृत्यू घडून आणण्याइतका व्यापक नसतो. परंतु कलम 99 मधील अपवाद लक्षात ठेवून मृत्यूखेरीज अन्य कोणताही अपाय इच्छापूर्वक करण्याइतपत व्यापक असतोच. कलम 105 मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क सुरू होणे व चालू राहणे. सदरचा हक्क मालमत्तेचा धोका असल्याची वाजवी धास्ती निर्माण होते तेव्हा सुरू होतो. चोरी संदर्भात सदरचा हक्क अपराधी या मालमत्तेसह काढता पाय घेईपर्यंत अगर सरकारी अधिकाऱ्याची मदत मिळवण्यापर्यंत किंवा अशी मालमत्ता परत मिळवण्यात येईपर्यंत चालू राहतो. जबरी चोरी संदर्भात सदरचा अधिकार जोपर्यंत आरोपी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू किंवा तिला दुखापत किंवा अन्यायाने प्रतिबंध करीत असेल तोपर्यंत अथवा जोपर्यंत तत्काळ मृत्यूचे दुखापतीचे अगर प्रतिबंधाचे भय असते तोपर्यंत चालू राहतो. फौजदारी पात्र अतिक्रमण किंवा अपक्रिया या संदर्भात सदरचा हक्क जोपर्यंत अपराधी फौजदारी पात्र अतिक्रमण करण्याचे चालू ठेवतो तोपर्यंत चालू राहतो. रात्रीच्या घरफोडी संदर्भात सदरचा हक्क जोपर्यंत अशा घरफोडीमुळे सुरू झालेले गृह अतिक्रमण चालू असेपर्यंत चालू राहतो. कलम 106 प्राणघातक हल्ला होत असताना निरपराधी माणसाला अपाय होण्याचा धोका पत्करून ज्यामुळे मृत्यूची वाजवी धास्ती निर्माण होते असा हल्ला असतो. त्याविरुद्ध आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरत असताना परिस्थिती अशी असते की बचाव करू पाहणाऱ्या व्यक्तीला निरपराध व्यक्तीला अपाय होण्याचा धोका पत्करावा लागतो. त्याशिवाय तो हक्क परिणामकारकपणे वापरू शकत नाही तर तो हक्क धोका पत्करणे इतपत व्यापक असतो. उदाहरण यावर एक जमाव हल्ला करतो आणि त्याचा खून करण्याचा प्रयत्न करतो. या जमावावर गोळीबार केल्याशिवाय आत्मसंरक्षणाचा हक्क परिणामकारकपणे वापरू शकत नाही आणि जमावात मिसळलेल्या लहान मुलांना अपाय होण्याचा धोका तर पत्करावा लागतो. त्याशिवाय गोळीबार करू शकत नाही. तेव्हा गोळीबार केल्याने कडून जमावातील कोणताही मुलास अपाय झाला तरी याने कोणताही अपराध केला असे होत नाही. कलम 96 ते कलम 106 ही आत्मरक्षणासाठी वापरण्यात येणारी कलमे आहेत. म्हणजेच खाजगीरित्या बचाव करण्यासाठीची कलमे आहेत. ऑफ द राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स असे ह्याला इंग्लिशमध्ये बोलले जाते.